परंतु राज्यपालांनी किती जरी ठरवलं, किती जरी केंद्राने काड्या केल्या, तरी शेवटी एक नंबरच्या पक्षाला तिथं त्यांना सहकार्य करावं लागेल आणि सत्तेत बसवावं लागेल. मंत्र्यांची गुप्त बैठक स्टॅलिनने घेतली अशी कुजबूज आहे. जे कट्टर डीएमके आणि एआयडीएमके पक्ष आहेत, ज्यांच्यामधून विस्तव सुद्धा जात नव्हता, विजय थलपतीचा विजयी रथ त्यांना रोखायचाय म्हणून हे दोघं एकत्र येत आहेत अशी स्वतः स्टॅलिन पडल्यामुळे काँग्रेसने तिथं सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस शिवाय थलपती सत्तेमध्ये बसू शकत नाही. आज ना उद्या तामिळनाडूमध्ये राजकीय परिवर्तन होणार आहे आणि थलपतीनं अभिनेत्याचा नेत्यापर्यंतचा प्रवास जो यशस्वी केला. तामिळनाडूमध्ये जो चमत्कार झाला, विजय थलपती नावाच्या अभिनेत्याने राज्याचं मुख्यमंत्री होण्यासाठी आणि अभिनेत्याचा नेता होण्यासाठी 108 आमदार निवडून आणले. 118चं बहुमत असताना सुद्धा 10 आमदारांची गरज ज्या थलपतीला पडते, त्या थलपतीला काँग्रेसने 5 आमदारांची मदत केली. कदाचित काँग्रेस शिवाय थलपती सत्तेमध्ये बसू शकत नाही, पण थलपतीचा तेवढ्यावर भागत नाही. डीएमके आणि एआयडीएमके हे दोन कट्टर विरोधी पक्ष जे थलपतीच्या विरोधात होते, डीएमके विरुद्ध एआयडीएमके होता, म्हणजे स्टॅलिन विरुद्ध त्याचे सगळे विरोधक होते. जे विद्यमान मुख्यमंत्री म्हणून स्टॅलिनकडे पाहिलं जातं, त्यांचाच विजय रथ या विजय थलपतीनं अडवला, थांबवला आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला. साध्या ड्रायव्हरचा मुलगा निवडून आणला. ही गोष्ट काही साधी नाही, तरी सुद्धा विजय थलपतीनं जो तामिळनाडूमध्ये चमत्कार घडवला, तो एका व्यक्तीला मान्य नाही. आज 7 मे, आज तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्री म्हणून विजय थलपती शपथ घेणार होते, परंतु एका माणसानं ते होऊ दिलं नाही. अवघ्या तामिळनाडूमध्ये, ज्या केरळामध्ये भाजपला घुसू दिलं जात नाही, भाजपचे आमदारच काय कार्यकर्ता होण्यासाठी सुद्धा लोक जिथं इच्छुक नाहीत, त्या तामिळनाडूमध्ये जो चमत्कार घडवला, म्हणजे विद्यमान सरकारला पाडून नवीन एका कलाकाराने जो चमत्कार घडवला, त्या माणसाला आता मुख्यमंत्री पदावरून आरएसएस किंवा भाजप मुख्यमंत्री होऊ देत नाही. हा चमत्कार फक्त केंद्र सरकारनं पाठवलेला व्यक्ती, अर्थात त्या राज्याचा प्रमुख, घटनात्मक प्रमुख होऊ देत नाही. ही फार विचार करायला लावणारी गोष्ट आहे. तो व्यक्ती कोण आहे त्याची चर्चा करूच, पण त्या अगोदर सर्वांना जय शिवराय. मी संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरून मी तामिळनाडू बद्दल चर्चा करतोय. कारण तामिळनाडूच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टी घडल्या आणि ज्या गोष्टी घडवल्या गेल्या, एका शेकडो आमदारांना निवडून आणणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री होऊ दिलं जात नाही. आज ना उद्या कदाचित 5 आमदारांची जोड लावायचे, ते काहीतरी गडबड होईल, परंतु माणूस तो मुख्यमंत्री होईल, कारण तिथल्या जनतेला वाटतं. जे कट्टर डीएमके आणि एआयडीएमके पक्ष आहेत, ज्यांच्यामधून विस्तव सुद्धा जात नव्हता, विजय थलपतीचा विजयी रथ त्यांना रोखायचाय म्हणून हे दोघं एकत्र येत आहेत अशी चर्चा आहे. अहो, डीएमके म्हणजे स्टॅलिनचा पक्ष, ज्यानं काँग्रेस सोबत अलायन्स केली, इंडिया आघाडी सोबत अलायन्स आहे, परंतु स्वतः स्टॅलिन पडल्यामुळे काँग्रेसने तिथं सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर इंडिया आघाडीला धक्का देण्याचं काम स्टॅलिन किंवा डीएमके करतं. म्हणून कदाचित प्रधानमंत्र्यांची गुप्त बैठक स्टॅलिनने घेतली अशी कुजबूज आहे. आणि ज्या डीएमकेला सतत विरोध होत आहे, ती एआयडीएमके, ज्यांच्या टीका आणि त्या राज्यामध्ये भरपूर वादळ झाले, ते दोघं एकत्र येत आहेत. परत दोघांच्या आमदारांची संख्या जरी जोडली तरी 75-76च्या वर ही लोक होत नाहीत. म्हणजे कितीही थलपतीच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र आले तरी सत्तेत बसू शकत नाहीत. अन्यथा त्यांना कुणाचे तरी 30-40-50 आमदार फोडावे लागतील, किंवा थलपतीला कुणाचे तरी 2-5 आमदारांची मदत घ्यावी लागेल आणि 118चं गणित जुळून तामिळनाडूच्या राज्यपालांकडे जावं लागेल. थलपती गेले,
स्वतःचे 108 आणि काँग्रेसचे 5 असे 113 आमदारांचं पत्र दिलं, परंतु त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. पण स्थलपतींना मुख्यमंत्री होऊच द्यायचं नाही, तिथं काड्या केल्याशिवाय काही होणार नाही. हे केंद्र सरकारचा आदेश कदाचित तिथल्या तत्कालीन राज्यपाल महोदयांनी पाळला. आले थलपती, ज्या थलपतींवर अख्ख्या राज्याचं प्रेम आहे, त्या थलपतींना मुख्यमंत्र्यांनी घटनात्मक काही कारण आणि तरतुदी पुढे करून मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला आजचा दिवस त्यांनी जो निवडला होता तो त्यांनी रद्द केला. ते म्हणले स्पष्ट बहुमत घेऊन या, मग तुमचं काय असेल ते. कारण तोपर्यंत विरोधकांची खलबत, फोडाफोडीचं राजकारण हे कदाचित सगळ्यांना माहित असतं. थलपतींच्या आसपास सुद्धा त्यांची काही मार्गदर्शक लोक असतील, कदाचित त्यांनी एकमेकांशी चर्चा केली असावी, म्हणून थलपतींनी अगोदरच त्यांचे 108 स्वतः सहित ते गुप्त ठिकाणी त्या ठिकाणी आमदार घेऊन गेले किंवा ठेवलं. पण एका राज्यपालाने जो त्या राज्यात सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेला 1 नंबरचा पक्ष आहे, त्यांचं सत्ताधारी होणं हे गारानं ऐकून घेतलं नाही. सत्तेचा दावा करत असताना, बहुमताच्या आकड्यापासून काही दिवस दूर असताना, शपथ घेतल्यानंतर बहुमत सिद्ध होत असतं. बऱ्याच राज्याचा किंवा आपल्या राज्याचा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. सत्ता किंवा पद ताब्यात असल्यानंतर कसं सगळ्यांना फिरवता येतं हे थलपतीला दिलेल्या अडचणीहून लक्षात येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ना उद्या तामिळनाडूमध्ये राजकीय परिवर्तन होणार आहे आणि थलपतीनं अभिनेत्याचा नेत्यापर्यंतचा प्रवास जो यशस्वी केला, तो कदाचित ट्रेंड देशभरात जर लागू झाला तर ज्यांची हवा आहे किंवा ज्यांनी देशामध्ये चुकीच्या पद्धतीचं राजकारण करतात त्यांना बाजूला ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि तो परिवर्तनीय चाल कदाचित थलपती खेळल्याशिवाय राहत नाही किंवा राहणार नाही. आणि मुख्यमंत्री झाल्याशिवाय तामिळनाडूमध्ये परिवर्तन होणार नाही. बघूया काय होतंय ते. परंतु राज्यपालांनी किती जरी ठरवलं, किती जरी केंद्राने काड्या केल्या, तरी शेवटी 1 नंबरच्या पक्षाला तिथं त्यांना सहकार्य करावं लागेल आणि सत्तेत बसवावं लागेल. आणि 118चं बहुमत थलपतींना सुद्धा सिद्ध करावं लागतील. पण किती षडयंत्र घडू शकतं, अडचणी येऊ शकतात, हे फक्त लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं आहे की खोट आहे, तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून कळवा. जय शिवराय.